धन्यवाद. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी खालापूर विभागातील माझगाव हा संघ, नक्कीच या ठिकाणी रिहान 11 माझगाव हा संघ, तर आई भवानी शिवसाई शेलू हा संघ नक्कीच या ठिकाणी दोन हात करत असताना माझगाव संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी पहिल्या फेरीमध्ये चांगला खेळाचं प्रदर्शन, एकीकडे आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 17 धावांची गरज असताना माझगाव संघाच्या अनिकेतने चांगली फलंदाजी केली, केतनने चांगली फलंदाजी केली. त्या 4 चेंडूमध्ये 17 धावा आंतरट संघाच्या विरोधात जमवल्या आणि नक्कीच आपल्या दुसऱ्या फेरीतील स्थान येथे पक्के केले. त्यानंतर आपण पाहिलं तर वंजारपाडा संघ, ज्याने 2 दिवसापूर्वी चांगली स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या जिंकली होती सावलेच्या मैदानात, त्या संघाला त्यांनी परास्त केले. दोन्ही संघ चांगला प्रदर्शन करण्याच्या तयारीत असताना पहिला चेंडू गोलंदाजाचा आपण पाहिला, कव्हर रिजन मध्ये खेळून काढत असताना भावेश कुंभारच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. धावांचा श्री गणेश या ठिकाणी करत असताना भावेश आपण या फलंदाजाला पाहतोय. पुढील चेंडू खूप चांगला चेंडू, काहीसा भावेशाला समजला नाही. मी तर म्हणेल आपण पाहिलं तर केतन जो मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता, तोच मात्र या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी त्याला मात्र या ठिकाणी करावी लागेल. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती भावेशने जरूर चौकार लगावला होता, त्यानंतर कमबॅक करणारा चेंडू केतनच्या मार्फत आपणास नक्कीच पाहायला मिळाला. कलंबोली संघाचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर दशरथ देशमुख जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेत जायचे ना, तेव्हा तेव्हा नक्कीच आपण पाहिलं तर तर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोलंदाजावरती आक्षेप जाणवेल तेव्हा तेव्हा तो चेंडू आपण नक्कीच या ठिकाणी चेक करणार आहोत, परंतु जो ऑब्जेक्शन असेल तो फलंदाजामार्फत येणं खूप गरजेचे असणार आहे. 2 चेंडू 4 धावा या ठिकाणी झाल्यात. आपण विचार करत होतो नक्कीच कलंबोली संघ जेव्हा जेव्हा ज्या ज्या स्पर्धेत जायचा ना, तेव्हा फक्त त्यांचे 12 खेळाडू असायचे, परंतु आज दशरथ देशमुखने नक्कीच एक 50 ते 55 लोकांची फौज घेऊन नक्कीच या ठिकाणी ते मैदानात दाखल झाले त्या वाकच्या क्रीडा नगरीत. तिसरा चेंडू शॉर्ट पिच होता, बॅकफुटला जाऊन एक स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चौकार येतोय. 3 चेंडू 8 धावा, चांगली सुरुवात या ठिकाणी शेलू संघाची आपणास पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात आई भवानी शिवसाई शेलू संघाकडून. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर भावेश करत असताना चांगली गोलंदाजी केतनचा. पुढील चेंडू निर्धाव येतोय. आत्तापर्यंत केतनने 4 चेंडू हाताळलेत, 2 चौकार, 2 निर्धाव चेंडू. एकंदरीत कधी फलंदाज गोलंदाजावरती हवी होतोय तर कधी गोलंदाज फलंदाजावरती हवी होत असताना फोल्टॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे, थोडंसं फंबल होतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी भावेशने केला नाही. त्या कारणास्तव एकच धावेवरती समाधान मानावं लागते. एकने धावसंख्या पुढे सरसावते 9 या अंकावरती. चांगली सुरुवात झाली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आपण किमान 10 ते 12 धावा नक्कीच जमाव्या याच उद्देशाने या ठिकाणी भावेशने फलंदाजीला सुरुवात केली आहे. आता मात्र कुमार पाटील प्रथमच या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी बघा बेल्स जरूर ब्लिंक झाली, परंतु ती कदाचित नक्कीच त्यांच्यावरून पडली नाहीये. त्या कारणास्तव नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता येणार. पहिल्या षटकाची समाप्ती होती. धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 9 धावा. चांगली सुरुवात आणि संधी देऊया आपण डीजे मास्टरला. मोहनदादा दलवी, आपल्या स्टॉलवरून जर चहा किंवा कॉफी असेल तर आमच्या मंचावरती पाठवा. आमच्या आयोजकांच्या मार्फत आपणास विनंती करण्यात येते की कॉफी किंवा चहा नक्कीच या ठिकाणी पाठवायचं आहे. पुढील सत्र, पुढील षटक घेऊन गोलंदाज. पहिला चेंडू अगदी खोलवरचा चेंडू, बॅटला नक्कीच स्पर्श झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. त्या ठिकाणी थोडं शरीराला स्ट्रेच केलं, आपण बोलतो ना एक स्ट्रेचिंग, खूप चांगलं होतं. थोडेसे अनुभवी खेळाडू आहेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा जरूर वाचवल्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर माझगाव संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमध्ये त्यांची चांगली कामगिरी राहिली आहे आणि या फेरीमध्ये शेलूसारख्या बलाढ्य संघासमोर त्यांचं नक्कीच 2 हात केले जात आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना भावेशला आपण पाहतोय. कदाचित ज्या ठिकाणी 4 षटकांची ही लढत आहे, किमान 40 ते 50 धावा तुम्हाला जमावाव्याच लागतील. कारण की आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये कलंबोली संघाने 47 धावा जमवल्या आणि 48 धावांचा पाठलाग करताना मार्केवाडी संघाची दमछाक झाली. या ठिकाणी पुढील चेंडू गोलंदाज सज्ज राईट आर्म विकेटने बॅकफुटला जाऊन फुल अनसक्सेसफुल राहिला आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी होतोय आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. थोडीशी फेकी या ठिकाणी सुरेख झाली असती, मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. कदाचित स्वतःकडे स्ट्राईक भावेश ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण की थोडासा विश्वास तो स्वतःवरती ठेवत असताना स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. मागच्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज आपण पाहतोय किरणने 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. संघाचा धावफलक शेलू संघाचा आपण पाहिलं तर एकंदरीत 13 वरती. अजूनही चांगली फलंदाजी या ठिकाणाहून करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजनमध्ये. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कुमार पाटील जोरात वेगाने धावलेत. तत्पूर्वी थ्रो येणार. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 वेळा नक्कीच 2 धावा धावून काढल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 दुहेरी धावा या ठिकाणी नक्कीच प्राप्त करत असताना आपण या ठिकाणी शेलू संघाच्या फलंदाजांना पाहतोय. 9 आणि 6 एकंदरीत 15 धावा धावफलकावरती. शॉर्ट पिच चेंडू नक्कीच स्कूप केलाय. चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार आणि हा येतोय तो चौकार. पाचव्या चेंडूवरती एक चौकार या ठिकाणी अर्जित केला जातोय. भावेशने मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करत असताना आपल्या बॅटमधून 3रा चौकार नक्कीच प्राप्त केलाय. भावेश आपण पाहतोय एकंदरीत 10 चेंडूवरती
फलंदाजी करत असताना 18 धावा त्याने जमवल्यात. 19 धावा जमवल्यात माफी असावी. म्हणजे एकंदरीत एक चेंडू कुमार पाटील खेळलाय, तो निर्धाव चेंडू होता आणि 10 चेंडू 19 धावांवरती खेळतोय भावेश कुंभार. या दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत जमेची बाब म्हटली तर कुठल्याही प्रकारचा गडी बाद करता आला नाहीये तो रिहा आणि 11 माझगाव संघाला. पुढील चेंडू दर्जेदार फटका, चेंडू मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 23. आई भवानी शिवसाई शेलू संघाच्या 23 धावा. चांगली सुरुवात. आता मात्र गेअर चेंज करावा लागेल कदाचित कुमार पाटील आणि आपण पाहिलं तर भावेश कुंभारला या उर्वरित 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा अगदी सहजरित्या जमाव्या लागतील. कारण की मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर 53 धावांचा पाठलाग अगदी सहजरित्या रिहान 11 माझगाव संघाने अंतरड वरडी संघाच्या विरोधात केला होता. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये आत्तापर्यंत 23 धावा जमावल्यात. पुढील उर्वरित 2 चेंडू बाकी असतील. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल ती भावेश आणि कुमार पाटील याला. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सुशांत येतोय. सुशांत मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण की माझगाव संघाचा आपण विचार केला तर त्यांची फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. परंतु जर पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी जर जास्त धावा केल्या तर शेलू संघाच्या गोलंदाजीचा आपण प्रात्यक्षिक पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं आहे. कारण की बलाढ्य अशा वंजारपाडा संघाविरोधात खेळत असताना अवघ्या 38 धावांवरती जो वंजारपाडा संघ 2 दिवसापूर्वी चॅम्पियन राहिला होता सावलीच्या मैदानामध्ये, त्या संघाला त्यांनी पराभूत केलंय. कुमार पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय मिड ऑन रिजन मध्ये, कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू तो काही अडवू शकला नाहीये. परंतु या ठिकाणी पाहिलं तर लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, फेकी करणार. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना संघाचं धावफलक पुढे सरसावतोय 25 या अंकावरती. आतापर्यंत आपण विचार केला तर सुशांतने पहिला चेंडू अगदी वेगाने शॉर्ट पिच टाकला होता, परंतु कुमार पाटीलने कदाचित सरळ रेषेमध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरत असताना परंतु 2 धावा यशस्वीरित्या मिळत आहेत. पुढील चेंडू आता मात्र नक्कीच नक्कीच आयोजक खंबीर आहेत. एक्स्ट्रा 3 स्टंप आणून ठेवलेत त्यांनी. माफी असावी, 6 स्टंप एक्स्ट्रा आहेत. त्यांना माहिती आहे फायनल संपल्यानंतर 6 घेऊन जाणार आहेत, अजून 6 आपल्याला लागणार आहेत. बरोबर, 6 स्टंप एक्स्ट्रा आणलेत. मानलं पाहिजे जॉन्टी दलवी, आमच्यापर्यंत कदाचित अपुरी माहिती होती, परंतु नक्कीच नक्कीच कलर चेंज. नक्कीच या ठिकाणी एस टी अगदी
एसटी तोड गोलंदाजी पाहायला मिळाली. असं वाटत नाहीये सुशांतची काठी आपण पाहिली तर, परंतु चेंडूचा वेग जास्त होता त्या कारणास्तव तो स्टंप तुटला गेला. पुढील चेंडू सुशांत मात्र सज्ज होतोय. स्ट्रायकिंगवरती अक्षय साठी लोअर फुलटॉस चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी करत असताना केतन याला, म्हणजे मैदानामध्ये आजच्या या रजनीमध्ये माझगाव संघाकडून पहिल्या सामन्यामध्ये जी केतनने फलंदाजी केली चांगली, आता पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तो चांगलं करतोय. ओव्हरऑल खेळाडू कसा असावा, एक कंप्लीट खेळाडू, म्हणजे क्षेत्ररक्षण चांगलं, गोलंदाजी चांगली, फलंदाजी चांगली, म्हणजे एक परिपक्व असा खेळाडू केतन या माझगाव संघामध्ये नक्कीच आपणास पाहायला मिळतोय. सुशांतचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडवरती असेल. भावेशच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी, चेंडू निसटतो हातामधून, परंतु एकच धाव मिळते. भावेशला जीवदान मिळतोय. कदाचित बॅट चेंज करण्याचा प्रयत्न त्याचा असावा. चेंडू पुरेसा त्याच्या बॅटवर येत नाही आहे, कारण की भावेशकडे बॅटचा खजाना आहे. मी तर म्हणेल संस्कारच्या ब्रँडेड बॅट तो यूज करतो वारंवार. प्रत्येक आठवड्याला एक एक नवीन बॅट त्याच्याकडे असते. एकदम प्रॉपर क्रिकेट खेळण्यासाठी स्वतःची बॅट जी आवश्यक असते ती सुद्धा तो भावेश वापरत असतो नेहमी. अक्षयसाठी चांगला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. मी म्हणेल या खेळाडूचा चेंडू पाठलाग करतोय की काय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तेच होते, त्यांना लॉंग ऑफला आणले, परंतु पुन्हा एकदा चुकी. म्हणजे एकंदरीत आपण पाहिले तर दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चुक्या होत असताना पाहिले, परंतु या ठिकाणी सुरेख झेल नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाने मनोहर या क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 2 झेल सोडलेत, परंतु एक आगलं वेगळं पारितोषिक आले त्यांच्याकडे. जर तिसरा कॅच आला, तिसरा झेल आला, जर झेल सुटला तर 500 रुपयाचं पारितोषिक कैलासजी वैखरे यांच्याकडून असणार आहेत. म्हणजे हॅट्रिक, म्हणजे झेल सोडण्याची हॅट्रिक, एक आगलं वेगळं पारितोषिक त्यांच्यासाठी लावलंय. मात्र ते यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आता पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू भावेशसाठी. भावेशने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु सुशांतचा चेंडू मात्र चांगला होता. खूप चांगला चेंडू टाकतोय सुशांत. अगदी कमी वयामध्ये जी गोलंदाजीची धारदार पाहायला मिळाली ना, तीच गोलंदाजी सुशांतने मात्र या ठिकाणी तिसऱ्या षटकामध्ये केली. तिसरं षटक संपुष्टात आलंय. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या 6 आणि 2 षटकामध्ये धावा होत्या त्या 23. एकंदरीत 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आई भवानी शिवसाई शेलू संघाच्या रिहान 11 माझगाव संघाच्या विरोधात खेळत असताना अंतिम षटकामध्ये या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा नक्की शेलू संघाला जमवावे लागतील, कारण की या मैदानाचा आपण विचार केला तर 40 ते 45 धावा किमान तुम्हाला 4 षटकांमध्ये जमवाव्याच लागतील, कारण की तितकी चांगली फलंदाजी रिहान 11 माझगाव संघाकडे आहे. शेलू संघाची गोलंदाजी जरी सुरेख असली, परंतु गोलंदाजांना 4 षटकांमध्ये ज्या धावांचा बचाव करण्यासाठी पुरेशी धावसंख्या उभारायची आहे ती आतापर्यंत मी तर म्हणेल अजून धावफलकावरती लागलेली नाहीये.
कारण की 3 षटकामध्ये 29 धावा अंतिम षटक असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर कुणाल येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय भावेश याला. आतापर्यंत त्याने चांगली फलंदाजी केली आहे. वैयक्तिक तो त्याचा विचार केला तर आपण 22 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो खेळतोय. भावेशला चांगली फलंदाजी करावी लागेल. अंतिम षटक राईट आर्म राऊंड विकेटने. शॉर्ट पिच चेंडू. अशा चेंडूला थारा नाहीये परंतु भावेशची पॉवर पडली आहे कमी आणि चुकीला नाहीये माफी. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. करत असेल तर मी तर म्हणेल तुम्हाला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पुढील दुसऱ्या सत्रामध्ये जरूर करावा लागेल. कारण की आत्तापर्यंत आपण विचार केला तर भावेश कुंभार जो सलामीला आलेला फलंदाज आहे त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. त्याच्या बॅटमधून एकही षटकार आला नाही आहे परंतु सिंगल डबल चौकार हे वारंवार त्याच्या बॅटमधून येतात. त्याला कारण म्हणजे क्षेत्ररक्षण खराब होत असताना माझगाव संघाचे आपणास पाहायला मिळतंय. वैयक्तिक 29 धावांवरती भावेश खेळतोय. पुढील चेंडू खूपच बाहेर दबाव मी तर म्हणेल कुणालवरती या ठिकाणी स्पष्ट दिसत असताना. गोलंदाज करेल तर काय करेल कारण की क्षेत्ररक्षणाची साथ त्यांना आतापर्यंत लाभली नाहीये. त्या कारणास्तव या ठिकाणी गोलंदाजाला मी तर म्हणेल या ठिकाणी चुकीची गोलंदाजी करण्यास भाग पाडलं जाते. आपण पाहिलं तर कुणालने नक्कीच या ठिकाणी कमबॅक करणं गरजेचं असेल. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागले त्या 34 धावा. पुढील चेंडू या षटकातील अजूनही 5 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल भावेशसाठी. आता मात्र भावेश थांबणार नाहीये. पुन्हा एकदा झेल सुटतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार. म्हणजे आता मात्र आपण विचार केला तर मनोहरने 2 झेल सोडलेत आणि केतनने 2 झेल सोडलेत. म्हणजे आता तिसरा झेल जर केतनने सोडला तर केतनसाठी झेल सोडण्याची हॅट्रिकची संधी असेल. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे आयोजक आमचे कैलास आगलं वेगळं पारितोषिक लावतायत. माझगाव संघ मात्र चुकांवरती चुका करत असताना या मॅचमध्ये भावेशसाठी बॅटची कडा. आता मात्र झेल पकडला गेलाय. पारितोषिकाचा परिणाम उलटा झालाय मित्र म्हणेल. आणि मात्र या ठिकाणी मनोहर मात्र चुकी करत नाहीयेत आणि नक्कीच झेल पकडला जातोय. भावेशला मात्र किती जीवदान देणार तुम्ही. भावेश वैयक्तिक आपण पाहिलं तर 35 या धावांवरती तो बाद झालाय. चांगली फलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केले. एक हाती किल्ला लढवलाय. नक्कीच संघाचे खेळाडू पाठीराखे नक्कीच भावेशसाठी नक्कीच टाळ्या वाजवत असताना कारण की संघाचं धावफलक एकदम चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा त्याने प्रयत्न केलाय. आतापर्यंत धावफलकावरती लागलेत त्या 40 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये आता मात्र किती धावा जमवल्या जाणार कारण की 40 धावा आहेत. एक चांगली फायटिंग स्कोर तर आतापर्यंत त्यांनी उभा केलाय परंतु ज्या धावा या उर्वरित 3 चेंडूमध्ये येणार त्या संघासाठी लाभदायक ठरणार यात मात्र शंका नाहीये. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू होता परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र चेंडू अडवत नाहीये. त्या कारणास्तव 22 स्वरूपाची एक धाव धावफलकावरती जोडली जाणार. 41 धावा नक्कीच धावफलकावरती लागले जातात. धनंजय होते स्ट्राईक होती. मागच्या सामन्यामध्ये धनंजय मॅन ऑफ द मॅच राहिले होते ज्यांनी चांगली गोलंदाजी करत असताना अक्षरशः वंजारपाडा संघाच्या फलंदाजांना नामोहरण केलं होतं. तो धनंजय फलंदाजी करत असताना सुद्धा एक षटकार लगावला होता. अक्षयसाठी शॉर्ट पिच चेंडू. चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
बॅकअप होतोय केतनकडून आणि 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 43 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहिलं तर हा चेंडू खूप निर्णायक असेल. चौकाराला 47 होतील, षटकाराला 49 होतील. म्हणजे एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी हा चेंडू खूप महत्वाचा. चेंडू जातोय मिडविकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेत असताना नक्कीच फलंदाज या ठिकाणी होणार बाद आणि 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 44 आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. आणि पुढील सत्रासाठी मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक योगेशजी ढोले यांना. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होते.
पाठलाग करायचा आहे 4 ओव्हरमध्ये 45 धावसंख्येचा. माझगाव टीमला पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहताय या ठिकाणी धनंजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या षटकामध्ये. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय मनोहर आणि नॉर्थ सेकंड वरती सतीश. चला पंच मास लगेच स्टार्ट करा. 4 ओव्हरमध्ये धावा बनवायचे 45 माझगाव टीमला. पहिला बॉल फुल लेनचा अगदी आपण पाहताय ऑन साईडला टर्न केलं बॉलला. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. एका धाबन इथून अकाउंट ओपन झालंय. तर बॅटिंग करणाऱ्या माझगाव टीमचा आपण पाहताय भरपूर सारा दूरवरून प्रवास करून आली माझगाव टीम खालापूर तालुक्यामधून. या आमदार चषक 2025 मध्ये बाकस नगरीमध्ये आपण पाहताय खेळ करत असताना चांगला खेळ राहिला. फिडिंगमध्ये ज्या चुका झाल्यात अगदी आपण पाहताय माझगाव टीमकडनं बरेचसे जेल ड्रॉप झाले. त्यानंतर मात्र एक मोठी टोटल त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कदाचित जर का त्या धावा वाचल्या असतात ते झेल जर का कॅरी झाले असते तर एक कमी टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळाली असती. इथे चांगला बॉल वेगवान होता प्रत्युत्तरच नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अपील केली जाते कुमार एस्टनच्या मागून आपण पाहताय कॅप्टन अगदी एस्टनच्या मागून या टीमला लीड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजयनं खऱ्या अर्थानं आजच्या या रात्रीमध्ये अगदी आपण पाहताय चांगली गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कमालीची गोलंदाजी राहिली आहे धनंजयची शेलू टीमकडनं. कट करायचं होतं फटका मिस टायमिंग जेल ड्रॉप. ज्या चुका खऱ्या अर्थानं फिडिंग करत असताना माझगाव टीम न केल्या होत्या त्याच चुका आता इथून शेलू टीम देखील करते. हा जेल ड्रॉप झाला गलीमध्ये चेंडू निघाला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होते. झेल कॅरी करणं गरजेचं होतं परंतु तो ड्रॉप झाल्यानंतर एक धाव इथून आली धावफलकावरती. 2 धावा धावफलकावरती. 24 मध्ये 45 बनवायच्या 2 मध्ये आल्यात त्या अगदी आपण पाहताय 3 मध्ये आल्यात त्या 2 धावा. इथे हाफ ट्रॅकर होता बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार आलाय फलंदाज मनोहर यांच्या बाटमधून. इथून जर पाहायला गेले तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप आपण पाहताय. वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. वाईट टॉर्गरचा इथे प्रयत्न होता गोलंदाज धनंजयचा. हा डॉट बॉल आपण पाहताय चांगली गोलंदाजी केली आजच्या या रात्रीमध्ये आमदार चषक 2025 मध्ये शेलू टीमकडनं धनंजयनं जबरदस्त इकॉनॉमिकल षटक राहिलंय धनंजयचं. इथे पुनश्च एकदा यावेळी ऑन साईडला फटका खेळला. एक तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि पुनश्च एकदा 2 धाबा इथून कंप्लीट होतात आणि या 2 धाबांना आपण पाहू शकता धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 धाबा धावफलकावरती आलात. एक चौकार आला. एक दुहेरी धाव पाहायला मिळते. 2 सिंगल आल्या. एकंदरीत 8 धाबा 45चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धनंजयच्या विरोधामध्ये विकेट आली नाहीये. ती माझगाव टीमची दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सतीशनं एकच बॉलचा खेळ केला. एक धाव त्याचे अगदी आपल्याला वैयक्तिक पाहायला मिळते परंतु उर्वरित 5 बॉलचा खेळ केला होता या ठिकाणी मनोहर यांना आणि त्याचा वैयक्तिक जर पाहायला गेलं तर 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात इथून जर पाहायला गेलं 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली झाली आहे ती माझगाव टीमची. 8 धावा आल्यात. चला मॅच चालू करा.
8 धावा झाल्या धाव फलकामध्ये आपण पाहताय. 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज निहाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सेकंड ओव्हरमध्ये. इथे समोरच्या दिशेनं फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले आहे. त्यांच्यापासून बॉल दूर राहिला तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि इथे चुकी घडली आहे. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये सतीश. ऑन साईडला फटका लॉंग ऑन मध्ये चाललाय. एकच धाबेतून कंप्लीट होतीये. 10 धाबा धाव फलकावरती. एक रनआउटची विकेट आली आपण पाहतोय सतीश. त्यानंतर केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या केतननं खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहता. तो केतन अगदी आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंड वरती. वेगवान होता, गतिमान चेंडू. अगदी आपण पाहताना शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, परंतु उचली जास्त मिळाली नाही या बॉलवरती. स्लॅश करायचा होता समोरच्या दिशेनं. बॅकहँड एरियामध्ये हा फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय नेहलच्या माध्यमातून. मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, त्याच्यावरती नियंत्रण, वेग देखील अप्रतिम आहे, परंतु नियंत्रण देखील तेवढंच आहे. यापली ऑन साईडला अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौदा धावा धाव फलकावरती. या चौकाराच्या साह्यानं 45 बनवायचे. 14 आलात. सेकंड ओव्हर अगदी आपण पाहताय निहालची. 4 बॉल इथून समाप्त झालेत. इथे फटका चांगला आहे. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळालं. बॉलला पाठवलं मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. मनोहर यांच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 20. बॉल द्या बॉल. 20 धावा झाल्यात. 20 धावा धाव फलकावरती. 45 बनवायच्या आहेत, म्हणजे अजूनही 25 धावसंख्येची इथून गरज आहे. अगदी पाहायला गेलं तर या षटकातील एका बॉलचा अजूनही खेळ बाकी असेल. आतापर्यंत 20 धावा धाव फलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 13 बॉल आणि 25 धाबा इथून बनवायच्या आहेत. तर बॅटिंग करणाऱ्या माझगाव टीमला फिल्डिंगमध्ये चुका झाल्या होत्या माझगाव टीमकडनं. अगदी मनोहर यांनी देखील 2 झेल सोडले होते. इथून वेगवान बॉल, डॉट बॉल न झाली षटकाची सांगता. 2 षटक इथून समाप्त झालेत आणि 2 षटकांमध्ये 10च्या सरासरीनं 20 धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. उर्वरित 12 बॉलमध्ये अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. ज्या केतननं खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचमध्ये एक जबरदस्त इनिंग साकारली होती आणि
बॉल गेला त्या ठिकाणी मंगेश दादा आहेत, जॉन्टी दादा आणि गणेश दादा. बॉल मिळाला का? पाठवा पाठवा, लगेच पाठवा. जॉन्टी दादांनी बॉल आणलाय बघा. खराब झालाय परंतु बॉल जरूर मिळालाय परंतु तो खराब झालाय. चला 12 बॉल आणि आता 25 धावसंख्येची गरज आहे इथून माझगाव टीमला. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चालू आहे. आपण पाहताय मनोहर यांची एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला इथून पाहायला मिळाला. अगदी या 2 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये त्यांनी 10 धावा जमवल्यात. आता तिसऱ्या षटकामध्ये रजत गोलंदाजीसाठी आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतील. 12 बॉलमध्ये 25 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. चांगली गोलंदाजी आता इथून रजत यांना करावी लागेल. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आले. चांगला बॉल रजतचा आपण पाहताय. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. आता 11 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. ज्या अक्षयनं मागची मॅच एका खऱ्या अर्थानं किल्ला लढवला होता वंजारपाडा टीमच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी राहिली होती. तोच अक्षय आता इथून मात्र पहिला चेंडू अगदी निर्धाव खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती टीम कलंबोली टीमच्या अगेन्स्ट फाईट करेल त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन एक डॉट बॉल आउटसाठी ऑप्शन. चांगले चेंडू डिलिव्हर केले जात आहेत रजतच्या माध्यमातून शेलू टीमकडनं. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहत आहे परंतु तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिली आहे ती रजतची. 2 बॉल त्यानं निर्धाव टाकलेत. अजूनही 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये इथून 25 धावा बनवायचे आहेत. मोठे फटके हवेत. 10 बॉल 25 धावसंख्येची गरज. आणखीन एक चांगला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर आपण पाहताय. एक लाईन आणि एक टप्पा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून अगदी खऱ्या अर्थानं सेट केला एक अँगल आणि त्याच्यावरती अगदी गोलंदाजी केली जाते. इथे हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेनं. ब्लॅक स्क्रीन वरती बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे षटकार आलाय. फलंदाज केतनच्या बॅटमधून 3 निर्धाव चेंडू खेळले होते. त्यानंतर आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय डाऊन दी ग्राउंड. हा षटकार आपण पाहताय आणि या षटकाराने धाव फलकामध्ये आपण पाहायला गेलं तर जाऊन पोहोचल्या. तर 26 धाव फलकामध्ये. बॉल द्या मैदानाच्या आत. सव्वीस धाव फलकावरती आल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला समोर टाकला होता. समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या वरून बॉलला पाठवलाय. केतनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार. 3 चेंडू निर्धाव आले होते. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. परंतु 2 बॉलमध्ये हे 2 षटकार आले. या षटकारानं अगदी समीकरण आता बदलत आहे. 12 धाबा या धावफलकावरती वाढल्या गेल्या. या 2 बॉलमध्ये धावफलकावरती आल्या त्या 32. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 13 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 7 बॉल आणि अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. रजत ज्यानं 3 चेंडू अप्रतिम टाकले होते. एक लाईन पकडली होती. एक टप्पा त्यानं पकडला होता. परंतु त्याची लाईन लेन बिघडवण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये केलंय केतन या फलंदाजानं. 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये. षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का? चला मॅच बॉल आला.
बघा जॉन्टी भाऊ किती मेहनत करतात. जॉन्टी दादा बॉल जात आहेत लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत. चला इथून आता येणारे बॉल शिल्लक असतील ते अगदी आपण पाहताय 7 बॉल मध्ये धाबा बनवायचा आहेत. त्या 7 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. शेवटचे 7 बॉल 13 धाबा. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकता डॉट बॉल आला. 6 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. जी मॅच झाली होती खऱ्या अर्थानं मार्केबाडी आणि कलंबोली. 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. जॉन्टी दादा दलबी यांनी खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत घेतली आहे. 3 बॉल त्यांनी आणून दिलेत. स्प्रे जॉन्टी दादा स्प्रे द्या. सहा बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर होता गॅप मध्ये केलाय. गॅप मोठी आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय मनोहर यांच्या बाट मधून. 6 बॉल 13 धावसंख्येची गरज असताना हा चौकार आलाय. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 5 आणि धावा बनवायचे आहेत. 5 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ते फलंदाज पहिल्याच बॉलवरती चौकार आला. ते फलंदाज मनोहर यांच्या बाट मधून. 6 बॉल 13 धावसंख्येची गरज असताना आता येणारे 5 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. चला मॅच लगेच चालू करा. घ्या मॅच बॉल आला बघा. 5 बॉल आणि अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. एकीकडे आपण पाहताय केतन आणि दुसरीकडे मनोहर जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. मॅच बनवले आपल्या टीमसाठी. इथून संघर्ष चालू आहे सोलो टीमचा धाबांचा बचाव करण्यासाठी. गोलंदाज आपण पाहताय साहिलच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला. 5 बॉलमध्ये आता साहिलला इथून 9 धाबांचा बचाव करायचा. फिडिंग या ठिकाणी सेट केले जाते. कुमारच्या माध्यमातून टीमचा कॅप्टन आहे. आता इथून खऱ्या अर्थानं थोडीशी अटॅकिंग फिडिंग थोडेसे अगदी आपण पाहतोय फिडिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळालेत. इथे हाफ ट्रॅकर होता. बॉलला पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 2 अगदी आखूड टप्प्याचे बॉल टाकले. त्या दोन्ही बॉलवरती आक्रमण झालं आणि 2 बॉलमध्ये अगदी तब्बल 10 धाबा आल्यात. म्हणजे आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 4 आणि धाबा बनवायचे आहेत त्या मात्र 3. 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. अगदी आपण पाहताय चुका झाल्या होत्या फिडिंग करत असताना. एक टोटल चांगली उभारली होती परंतु त्या टोटलचा पाठलाग करत असताना केतन आणि त्याच्या साथीनं मनोहर ज्या प्रकारे बॅटिंग करतायत अगदी आपण पाहताय समजदारीपूर्वक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोठ्या फटक्यांची गरज होती त्यावेळी मोठे फटके आले. जिथे सिंगल डबल हवी होती तिथे सिंगल डबल देखील आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे.
शेवटचे 4 बॉल 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे आता इथून कंपल्सरी चेस तुम्हाला कराव्याच लागतील. चला अंपायर मास स्टार्ट करा. चार बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. इथे अगदी आपण पाहताय सरळ एस्टांवरतून बॉल निघून गेला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. हा डॉट बॉल आलाय. हा डॉट बॉल खऱ्या अर्थानं बरंच काही सांगून जाणारा डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळाला. 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. माझगाव टीमला त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय शेलू टीम आपल्याला पाहायला मिळतीये. इथे फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. विजयी षटकार आला मनोहर यांच्या बॅट मधून. मॅच जिंकली आहे माझगाव टीम न आणि सरळ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचलेत. आणि तिथे अगदी आपण पाहताय कलंबोली टीम त्यांच्या आगेस खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम माझगाव, हार्ड लक टीम शेलू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. नेक्स्ट मॅचसाठी माझगाव टीमला देखील शुभेच्छा. आणि दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच